दिसला अरे दिसला का दिसला भोकण्या म्हणते आव दिसते दारूचा बोर्ड दिसते दारूचा बोर्ड त्याच्याकडे तोंड फिरवा फिरवा पण दटवाय पाव खमसून आला फोडलं कवाडाच्या लमच्या बुटक्यानं कुठं गेली का बापा मायातली सर्व सती अगं ए राणाची आई हागऱ्याची आई अगं ए शुभमची आई हिला अशी बोलण्याची आदत नाही ना कारभार ने गा माझे प्रेमाचे नारी गोपे गोपे या बहीणची चपरी तू मेली थांब कुतू नको या बहीण कुतू लढेने थेंब नाही पडे अरे मला एवढं सांग मी तुला 4दा आवाज दिल्यानंतर गेली होती कुठं तुझ्या मागे समोर राहण्याची आदत नाही मागच राही ना अरे मी वावराकडून येत होतो आता म्हटलं पाटलाच्या इथं जातो कब्बर चहा पेतो ना घराला येतो म्हटलं अरे का पाटलाच्या इथं गेला गोपे पाटलाच्या याचे 303 बंद होत दरवाजे मागचं पुढचं बिछातलं मग अशा का म्हणत खिडकी उघडी होती पाटलाच्या इथली या बहीण तोंड टाकलं ना पाहिलं खिडकी गोपे मोठा धिंगाणा कशाचा पाटलाच्या इथं मोठा धिंगाणा अरे बाबा पाटील खालताना पाटलींवर बाबा तुम्हाला लोकांच्या घराच्या खिडकीमध्ये मुंडका टाकून पाहिजे हातात काय करा तुमचा भरला नसता का या बहीण माझ्या रागांना मा तोंड कसं भरल ना कसं भरू देईन व मायकावर नाही बहीण तुपाचा लोरा समजून गिटकून टाकीन पण तोंड नाही भरू दे चिमाय पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले 20 वर्ष पाटलाच्या इथं एखादा पुत्र झालं का माय पुत्र मध्ये का पुत्र म्हणा ना या थंडीनं जीवच नाही पलटत पाटलाच्या इथं 2 पोरं झाले 2 झाले का अरे बापा पाटलाच्या इथं जेवण आहे अरे बाळसाळ पोट्याचा हे अरे हे बुंदीचे लाड ओके माय बाई हे एवढाले का बाबा तुझ्या बहिणीच्या नवऱ्यानं पाहिले ना माय बहिणीचं नाव नको घ्या एवढ्याला बुंदीचे लाडू ह्या जलेबीच्या बाबा ते कढई कोरची होय बा गिलास घे आणि जेवण करायला चाल हप्तेवारी घे का कढई चालू कर बाबा गिलास चाल या बहिणीच्या अंगामध्ये दुर्गा मातेची सवारी आली आणि करते कशी हाताई कडकच राहीन गाव कमरामध्ये ढिला नाही माझ्या कमरामध्ये ढिले तर ना आता तुम्ही असं करता तर हा एवढा हिड बघा कसा करा हे जो पटलाचा आडा म्हणता का इकडे अबा वाडा म्हणा ना वाडा अरे हो पाटील अरे माझे साहेब नमस्कार चमत्कार 2 म्हशी 1 वगारची हे हलकटा इथं 2 म्हशी 1 वगार कशाला रे अरे माझ्या घरची गोष्ट अच्छा म्हणजे तुझ्याकडे दुखता दही दूध आहे मी सांगितल्याप्रमाणे घरी गेला आपल्या पत्नीला आणलं काय ही कोण होय तुझी पत्नी आहे ना
याचे डोरे होत का भेदरे होय म्हणतो. अबे तुझी पत्नी आहे का बहीण आहे काय? अरे ये हे माझी बायको नाही, लक्ष्मी नाही, माझी बायको नाही. हाँ. अरे ये मेरे घर की लक्ष्मी. अच्छा म्हणजे तुझी पत्नी लक्ष्मी आहे. मेरी लक्ष्मी. हाँ. और मैं उसका लक्ष्मिया, हम दोनों मिलकर जाए. इथं तिच्या गोष्टी नाही पाहिजे. तिच्या डोक्यावर द्यायचं मारते बाजारला पाठव. पाठवतो ना. का विचारता? हो पाठव. पोतला होण्यासारखा आवडतं, तुझ्यासारखा पाठव लवकर. लमच्या पती भोकिया. ए गोपे, आपण पाटलाच्या इथे आलो कशाला? पाटलाच्या इथं काही बाळसा नाही. पाटला बरोबर माझं भांडण झालं. पाटील म्हणे आपल्या घरवालीला बाजारला पाठव, तुझा झपका पाहायचा आहे, म्हणून तुला घेऊन इथे आलो. मी म्हणतो या पाटलाच्या जीद वरून, पाटलींच्या बाणीवरून हे माडघेड बाजाराची तयारी कर. नाही राहिली. अरे मीठ मीठ पाहिजे रे गोंगली. पद्धतशीर बोल. वारे लमचा झेंडू बाम. बे तुझी बायको घरी बसलेली आहे. माझी बायको. मी तुझ्या घरून आलो तेव्हा त्या 2-4 बाया घेऊन बसलेली आहे. घरी जाऊन बाया घरी बसलेली आहे. बापरे कशी पकडते हे. जय दुर्गा माँ, जय काली माँ, जय शारदा माँ. हत्या बहीण माड घेणं बाजाराची तयारी कर. शिया बहीण नाकामध्ये बोट टाकते घरी मावाल्या. हे हॉनपेडा एवढ्या लोकांसमोर माझी उतरत होतात. ओके मायके कारण बायको आहेस का बे? आठवण येते पुराणी. बरोबर आहे ना. पहिला वेळेस ना बे डोक्यावर मारते बाजारला पाठव. पाठवतो. बाजारला जायचं आहे की नाही? बाजारला मी हा माठ घेत नाही. मी बाजारला काही जात नाही. घरामध्ये जाईन 2 पराठा टाकीन, हिरव्या मिरच्याची चटणी आणि मस्त जेवीन पोटभर एक गादी टाकीन अंगावर तुला घेऊन मस्त झोपून जायचं. राम 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 राम. दत्तात्री बाबा, तुझी पूजा करण्यापेक्षा घरचीच पूजा करून घेतो. कापूर अगरबत्ती आहे का लावून देऊ? अरे या रे पोरा 2 पोळ्या मी जास्तीच्या टाकले या. अरे टना टना ठोरे अरे मोला तो बताए लियो रे. अरे दीवाना बनाए गयो रे. मोला तो बताए लियो रे. अरे दीवाना बनाए गयो रे. आवो बाजारले जावं. अगं मारू नको आता. अगं घेतयाच मात. अगं मारू नको आता. अगं घेतयाच मात. अगं घरी तुझं राहू नको ग. अगं मला गोपे जाऊ नको ग. अगं घरी तुझं राहू नको ग. अगं मला गोपे जाऊ नको ग.
की उंदरासारखा माणसा सांग रे माणूस का ताकद कमी पडते का जोर ना होत बसून पडता का या बहीण हाताला नाही जमेत तोंडानच जमवतो बसून पडता खाली अरे हो पाटील पाटील अबे काले दबका टाकते बे रखताऊ तो बात करताऊ और खाताऊ तो हकताऊ हलकटा पद्धतशीर बोल बे धपका आहे पाहिला ना दबका बे तुझा मला माहित आहे ना धपका हो. खाली माझ्याकडे ये माझ्या गालाची पप्पी घे देखे मेरे यहाँ का फवारा चौक चांगला फवारा चौक आहे बे तेरे यहाँ का तिन्नल चौक का हलकटा मोठा तिन्नल चौक ना फवारेवाला आहेस अबे हे नालाय का अबे लहानपणी मेला असता तर हितभर कपड्यावर गेला असतात काऊन आता मोठा जात कपडा लागेल काऊन दोघा नवरा बायकोचा प्रेम दोघात पप्पी घेणं दोघात एवढ्या लोकांमध्ये तिला पप्पी घालत तुला शर्म वाटायला पाहिजे बस बाबा पिपऱ्याच्या लोकांनो मी हात जोडून विनंती करतो तुमच्या गावामध्ये बजरंग बलीचे मंदिर असेल त्यातली मूर्ती काढायला याले नेऊन बसवा याला शेपुटही नसलं तरी जय हनुमान लमचा हनुमान चालीसा मला म्हणते लहानपणी मेला असता तर विधभर कपड्यावर गेला असता म्हणते हो गा शायन्या एवढी अक्कल जेव्हा तू मला वाटून राहिला आणि त्या सिनेमाच्या पडद्यावर हेमा मालिनी राजेश खन्ना जितेंद्र चिपका चापटी करते त्याला का नाही म्हणा अबे तो सिनेमा आहे ते एक्टर आहे तू एक्टरच का बे अरे तो एक्टर असेल तर मी टेक्टर आहो काव का ना काव का ना तू ये बरं बधी बोकिया तू मागे होतेस ना बायकोला सावर करता पुढे ये ना तू पुढे ये ना अरे तू यासाठी तर पहिलवान पोसून ठेवलं का बायको पहिलवान बाई तुम्ही पुढे येतात ते मागे येतात काय हा आमच्या घरचा माणूस नाही का होता बाई म्हणजे आहे ना होता माणूस अरे तुमच्या घरचा गोल फुका फुटला राधा लवकर ह्याचा मार्गे बाजारले सगळ्या तयारी पाटील 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 चाल बाई ज्या धंद्याच्या भरोश्यावर पोट आहे संसार आहे जिंदगानी अशा धंद्याला विसरणं बरोबर नाही बाजारला गेली नाही मुलं बाळ उपाशी राहतील पण एकटी जाऊ तरी कशी गोपिका आईच्या घरी जाते हिला बाजारला नेते ही जर गेली असेल मावशीकडे जाते मावशीला घेऊन बाजारला जाते चल बाई थाराची तिच्या घराकडे जाते तिला पण घेऊन बाजारला जाते एकली कसे जाणार तिच्या घराकडे जाऊन पाहिजे तिला घेऊन बाजारला जाते आगे गोपिका काय म्हणतात घराची का बाजारला नाही गेली का सांगू तुला का बाजारला जाण्याची नाकार मी खरागण नाटक बघायला गेलती चाल बाजारला दोघ्याच बहिणी जायचं मावशीच्या घरी जात म्हटलं गोपिका बहिणी मावशीला बाजारला न्याचं गोपिका चाल मावशीच्या घरी मग चाल चालते ना चाल ग